घाटकोपर रमाबाई नगरामध्ये साई खंडोबा सेवा समितीच्या वतीने चंपाषष्ठी यात्रा उत्सवात मुकुंद काकडे यांनी भेट देऊन घेतला आशीर्वाद। कार्यक्रमाचे आयोजन साई खंडोबा समितीच्या वतीने केल्याबद्दल त्यांचे मानले आभार। तसेच आलेल्या यात्रेमध्ये भाविकांचे दिले शुभेच्छा। या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरमधील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा आणि मोठ्या उत्साहाने चंपाषष्ठीचा उत्सव चालू आहे आणि सर्व खंडेराव महाराजांना येण्यासाठी सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। सर्वांना मी धन्यवाद देतो। भाविकांना शुभेच्छा। आज इथं भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे आणि जागृत देवस्थान आहे आणि ते संस्थान इथे सगळे जे पदाधिकारी आहेत ते मंदिराचं व्यवस्थितपणे निगा राखून प्रत्येक उत्सव चांगल्या आनंदाने साजरा करतात। सर्व भाविकांना आपल्यासोबत सचिन सगळा काय सकाळ काय शुभेच्छा नागरिकांना। आज या ठिकाणी महाराष्ट्राचं कुलदैवत आज संपूर्ण महाराष्ट्र जे कुलस्वामी कुलदैवत ज्या खंडोबाला मानतं, आज खंडोबाचं जेजुरी असेल पायी असेल या ठिकाणी चंपाषष्ठीचा दिवस खूप आनंदाने उत्सवात साजरा केला जातो। आज भारतीय जनता पक्षाचे आमचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी मंडलचे उपाध्यक्ष मुकुंदजी काकड साहेब व ह्या मंडळचे महामंत्री आमचे तुषार बाबा कांबळे, खरंच या मंडळाचं कौतुक करण्यासारखं आहे। आणि आमच्या ह्या मंदिराचे ट्रस्टी जे महाराज आहेत व विष्णू लोखंडे अनेक वेळा खंडोबाचा कुठलाही उत्सव असो या ठिकाणी तुम्ही पाचाल इथे खंडोबाचं देवस्थान आहे, बाजूला साईबाबांचं देवस्थान आहे। म्हणजे एक लोकांमध्ये धार्मिकता एक विश्वास निर्माण करण्याचं जे कार्य आहे ते इथून होतं। आज खंडोबाचं देवस्थान म्हटलं तर कुर्ल्याला लोक जायचे, पण आज खरं मनाला खूप बरं वाटतंय। आज एवढ्या भाविकांची गर्दी, मी आज सकाळपासून या ठिकाणी आहे, सर्व लोक येऊन इथं खंडोबाचं दर्शन घेतात। मी खंडोबाचरण एवढीच प्रार्थना करेल या वसतीतील सर्व लोकांचं आरोग्य व या वसतीत सर्व लोकांची मनभावना व सर्व लोक सुखी राहोत आणि ह्या मंडळाला या संस्थांना जे मंदिर आहे हे भारतीय जनता पक्ष व आमचे आमदार माननीय परागभाई शाह यांच्या निधीतून लवकरात लवकर याचा चांगल्या प्रकारे आम्ही पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करू। येळकोट जय